नमस्कार मित्रांनो. 2020चा पीक विमा म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील पीक विमा हा न्यायालयाच्या कचाट्यात सापडला होता. पण आता न्यायालयाने निकाल दिल्यामुळे राज्य शासनाकडून 134 कोटी 91 लाख हा निधी मंजूर केलेला होता. तो आता मंजूर झालेला निधी हा बँकेत जमा करण्यासाठी राज्य शासनाकडून एक GR काढून स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत नवीन खाते उघडण्यास मंजुरी दिली आहे. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा केली जाणार आहे. न्यायालयाकडून प्राप्त झालेली रक्कम व्याजासह व प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या खरीप हंगाम 2020 मधील उर्वरित राज्य हिस्सा देय अनुदान 134 कोटी 11 लाख 91,938 रुपये जमा केले जाणार आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धाराशिव या नावाने स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेत नवीन बँक खाते उघडण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्याबाबत जिल्हाधिकारी धाराशिव यांना तसेच आयुक्त कृषी यांनी विनंती केली होती. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा खरीप हंगाम 2020 मधील उर्वरित राज्य हिस्सा अनुदानाकरता 134 कोटी 11 लाख 91,938 रुपये हा निधी वितरित करण्यात आला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा करण्यासाठी न्यायालयाकडून प्राप्त झालेली ही रक्कम व्याजासह व प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या खरीप हंगाम 2020 मधील उर्वरित राज्य हिस्सा देय अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे. ही रक्कम जवळजवळ 234 कोटीच्या वर ही रक्कम एकूण रक्कम आहे. यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धाराशिव या नावाने स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेत वैयक्तिक ठेव खाते उघडण्यास राज्य शासनाकडून परवानगी देण्यात आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2020 अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना विमा भरपाई रक्कम वाटप करण्यासाठी माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी जिल्हाधिकारी धाराशिव यांना प्रदान केलेल्या धनादेशाचे रोखीकरण हे ह्या खात्यात केले जाणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2020 अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना अनुदान नुकसान भरपाईच्या दुसऱ्या हप्त्याचे राज्य हिस्सा वितरण वैयक्तिक ठेव खात्यातून होणारा खर्च हा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे हे लवकरच वितरण होणार आहे. धन्यवाद.